जडण घडण आणि ऋणानुबंध. कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळातल्या भव्य सोहळ्यात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी त्यांच्या भाषणातल्या मनोगताद्वारे दिलेल्या शुभेच्छा या खुद्द जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची जडणघडण, राजकीय जडणघडण आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार नारायणराव राणे, सौ नीलमताई राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे अशा राणे कुटुंबियांशी असलेल्या राणे अनुबंध अर्थात ऋणानुबंध याची माहिती दिली. आमदार निलेश राणे यांना विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भरगच्च साक्षीने 2026 सालच्या शुभेच्छा देताना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी 1990 सालपासूनचा घटनाक्रम थोडक्यात कथन केला. राजकारणासोबत गुरुशिष्य जाणीवांना अधोरेखित करणारा राणे अनुबंधाचा प्रवास वर्णन करताना ते सर्व मान्यवर राणे कुटुंबीय त्याच व्यासपीठावर उपस्थित होतं. त्यामुळे आमदार निलेश राणे यांच्या 2026 सालच्या वाढदिवसाचा भव्य सोहळा हा देखील जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या राणे अनुबंध प्रवासातला एक शानदार माइलस्टोन ठरलाय, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया देखील व्यासपीठासमोरच्या प्रांगणातील भरगच्च जाणीवांमधनं व्यक्त होत होती. आमदार निलेश राणे यांना शुभेच्छा देताना शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत काय म्हणाले ते पाहूया आणि ऐकूया सविस्तर. महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज, कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार, विधिमंडळामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे हिरीने प्रश्न अभ्यासपूर्वक हिरीने प्रश्न उपस्थित करणारे, त्यांचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान खासदार, तुम्हा आम्हा सर्वांचेच गुरुवारी आदरणीय नारायणराव राणे साहेब, सौ वहिनी, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नितेशजी राणे, ज्यांचा वाढदिवस आहे ते या कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार आदरणीय निलेशजी राणे, दत्ता दळवी, संजय आंग्रे, संजू परब, भाजपच्या जिल्हा अध्यक्षा, कुडाळ मालवणच्या दोन्ही नगराध्यक्षा, उपस्थित सर्वच व्यासपीठावरील मान्यवर मंडळी, बंधू आणि भगिनी, आज निलेश साहेबांचा वाढदिवस आहे आणि आम्ही कार्यकर्त्यांनी ठरवलं की यावेळी कुडाळला घेऊया. कारण गेल्या वर्षी मालवणला झाला होता आणि त्यावेळी मी सहज सांगितलं की वाढदिवस जर करायचा असेल तर त्या वाढदिवसाला कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम नको. ज्यांना निलेशजींना आशीर्वाद आपुलकीने द्यायचे आहे त्यासाठी आपण कुठलाही कार्यक्रम मोठा न आणता आपण फक्त वाढदिवस साजरा करूया आणि फक्त जी आमचे कार्यकर्ते, आमचे माता भगिनी जे येतील ते निलेशजींना आशीर्वाद द्यायला येतील आणि मग निलेशजींना सुद्धा वाटेल की कुठलाही कार्यक्रम बघायलाही गर्दी झालेली नाही, तर मला मी जे काम करतोय विधिमंडळात गेली 1.5 वर्ष या मतदारसंघामध्ये मी जे काम करतोय ते कामाची पोचपावती या सर्वांच्या उपस्थित त्यांना पाहायला मिळाल्यानंतर भविष्यात सुद्धा त्यांना काम करण्यासाठी एक ऊर्जा मिळेल, प्रोत्साहन मिळेल आणि म्हणून आपण हा कार्यक्रमात आगळा वेगळा या ठिकाणी ठेवलेला आहे. सन्माननीय राणे साहेब या कार्यक्रमाला येणार होते, मी त्यांना म्हणालो आणि राजा सामंत यांनी सांगितलं की रामाच्या हृदयात मारुतीला स्थान. मला माहिती आहे की 90 मध्ये सन्माननीय राणे साहेब या जिल्ह्यामध्ये आले त्यावेळी कशी परिस्थिती होती, कार्यकर्ते कशी कुठे दिसत नव्हते. साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक संच सिंधुदुर्गामध्ये उभा केला. ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील कार्यकर्ते एकत्र केले, त्यांना कौटुंबिक प्रेम दिलं आणि त्याचा वटवृक्ष जो आज तो आपल्याला पाहायला मिळतोय, ती सगळी मेहनत त्यावेळी सन्माननीय राणे साहेबांनी 90 मध्ये या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर घेतल्यानंतरही आपल्याला पाहायला मिळते. मला आपल्याला एवढंच सांगावं वाटतंय की राणे साहेबांनी जे कार्यकर्ते घडवले, अनेक पदाधिकारी घडवले, लोकप्रतिनिधी घडवले, या जिल्ह्याला दिले, मोठे केले. काही लोक सोडून गेले, त्यांची परिस्थिती आपण बघितली
आणि मी 90 पासून फक्त त्यांचा पायाचा एक पाईक म्हणून, एक सेवक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून राहिला. आणि माझ्या एक मी जर हाक मारली तर एवढी लोक येऊ शकतात, ही पुन्हाही सन्मान्य राणे साहेबांची आहे. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून निलेशजी असतील, नितेशजी असतील, या राज्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये काम करतायत. पालकमंत्री म्हणून नितेशजी ज्या वेगाने काम करतायत महाराष्ट्रामध्ये, या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, एक मंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये, पालकमंत्री म्हणून सिंधुदुर्गामध्ये, त्यांना साथ सन्माननीय आमच्या आमदार साहेबांची, निलेशजींची त्यांना साथ लाभलेली आहे. राम लक्ष्मणाची जोडी आहे. आपल्याला माहित आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन काही महिन्यापूर्वी पार पडलं. अध्यक्ष उपाध्यक्ष पण विराजमान झाले. राणे साहेबांची ताकद काय मी सांगायची काही गरज नाही. एक राणे साहेबांची जिल्हा परिषदच्या इलेक्शन पूर्वी एक रॅली निघाली आणि त्या रॅलीचं रूपांतर जे झालं ते सिंधुदुर्गामधील विरोधी सगळे पक्ष भस्मसात झाले त्या रॅलीमुळे. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यावरती महायुतीचा आमचे पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली आणि सन्मान्य निलेशजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आपल्या सिंधुदुर्गच्या जिल्हा परिषदेवरती 50 पैकी 41 जिल्हा परिषद सदस्य आणि 8च्या 8 पंचायत समितीवरती महायुतीचा झेंडा फडकला. महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे नितेशजी एक तरुण पालकमंत्री म्हणून जे यश मिळवलंय ते अन्य सिनियर नेत्याला, मंत्र्याला सुद्धा मिळवता येणार नाही, एवढं भव्य दिव्य यश सन्मान्य नितेशजींनी मिळवलं. आपण सर्वांनी सहकार्य केलं. राणे साहेबांनी एक हाक दिली, ती समर्थकांची एक रॅली झाली आणि त्या रॅलीचं जे त्यानंतर जे रूपांतर झालं ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतपेटीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. राणे साहेब या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर आपण बरेच आता राजासामंत म्हणाल, मला एवढंच सांगायचं आहे, निलेशजींचा आज वाढदिवस आहे. निलेशजींचा वाढदिवस आहे. निलेशजींबरोबर मी 1.5 वर्ष काम करतोय आणि 1.5 वर्ष म्हणजे वर्षाचे 365 दिवस म्हटलं तरी काय ना, 1.5 वर्षामध्ये साहेब निलेशजी बरोबर माझे आता जवळजवळ 450-500 दिवस सतत पूर्ण झालेले आहेत. पण त्याच्यापूर्वी नितेशजींबरोबर माझी थोडीशी बरीचशी त्या ठिकाणी आमचे संवाद होते. पण निलेशजींच्या सुद्धा मी सानिध्यात आल्यानंतर मी या ठिकाणी ग्रामीण भागात जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असताना कदाचित माझा त्यांना अधिक त्रास असेल का, मी इथे कोणालाही शब्द देत जातो आणि मी शब्द दिल्यानंतर निलेशजींना तिथे चिंता पडते, रे दत्ता संबंधी ते माझ्या विश्वार्थी शब्द देत आहेत. अर्थात दत्ता संबंधाचा शब्द कुठेही पडायला देता कामा नये. तो कितीही कोटीचा कामाचा ते दत्ता संबंधाने शब्द दिला आणि निलेशजींना त्या ठिकाणी समजलं तर त्या ठिकाणी निलेशजी आणि नितेशजी एकत्र येऊन माझ्या मतदारसंघामध्ये तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचं सातत्याने काम करत आहेत. आणि आज कुडाळ मालवण मध्ये जी विकासाची गंगा आपल्याला पाहायला मिळते. मी पत्रकारांना सांगतो की गेले 1.5 वर्ष 3 अधिवेशनं झाली. मागच्या 10 वर्षाचे आमदार बघा कुठे दिसत होते काय. आज सातत्याने टीव्हीवरती बघा, सोशल मीडियाला बघा, प्रत्येक अधिवेशनाच्या दिवसाला निलेशजी या मतदारसंघातले, या जिल्ह्याचे प्रश्न, महाराष्ट्राचे प्रश्न सातत्याने त्या ठिकाणी अभ्यासपूर्वक मांडताना दिसत आहेत. आज खेडोपाड्यामध्ये गेल्यानंतर प्रत्येक ग्रामस्थ मतदार सांगतोय, कुठचा पानाचा स्टॉल असो, कुठचं हॉटेल असो, तिथे आपल्या मोबाईलवर निलेशजींची भाषणं ऐकताना आपल्याला पाहायला मिळतं. आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही एका चांगल्या उमेदवाराचं काम केलं, त्याला निवडून आपण सर्वांनी दिला आणि तो उमेदवार आमची महाराष्ट्रामध्ये आमची मान उंचवतोय, असं काम निलेशजी या ठिकाणी करतायत. मी या ठिकाणी एवढंच सांगेन, शेवटी जाता त्या राणे साहेब, मी तर ह्या जन्मी कुठल्याही कोणाकडून कुठलं पद घेणार नाही. मी ह्या जन्मी मला कोणी विधान परिषद दिलं तर मी घेणार नाही. मी फक्त हे जीवन माझं ह्या जन्मातलं जे सर्व जीवन आहे ते फक्त राणे साहेबांच्या माध्यमातून निलेशजी आणि नितेशजी जे आदेश देतील ते आदेश माझ्या परीने जे काय करता येतील त्यासाठीच मी शेवटपर्यंत सक्रिय राहणार आहे. आज कुठलंही पद न घेता कुठेही गेल्यानंतर राणे साहेबांचाही मी कार्य करता म्हणून मला जो मान मिळतोय, मी तुम्हाला आज जिल्हा परिषद पंचायत सभा आपण भांडतो, पद नाही मिळाली तर नाराज होतो. कुठल्याही पदाने माणूस मोठा होत नाही असं राणे साहेब सांगतायत. आणि माझं समोर आपल्या समोर उदाहरण आहे. मी कुठलाही जिल्हा परिषद अध्यक्ष असो नाही तर नगराध्यक्ष असो, मला कधी कुठेही गेल्यानंतर उठून लोक येतात, मान सन्मान देतात. याच्या मागे सन्मान राणे साहेबांचा आशीर्वाद आहे. कारण प्रत्येक जण म्हणतो की दत्ता सामंत राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला आहे. आणि मी सुद्धा 90 मध्ये राणे साहेब ज्यावेळी आले होते त्याच्यानंतर 90 ते जवळजवळ 2000-2005 पर्यंत
आपल्याला माहिती असेल, मला सुद्धा कोण ओळखत नव्हते. मी सुद्धा एका खेड्यागावातील कुटुंबातला माणूस. त्यावेळी माझी हिस्ट्री जर सगळी बघितली असती तर मी एक उद्योजक म्हणून आपल्याला दिसलोच नसतो, किंवा एक चांगला कार्यकर्ता समाजसेवक म्हणून उदयास आलोच नसतो. ही सगळी शिकवण जे मी कधी शाळेत शिकलो नाही, हे सर्व शिक्षण मला राणे साहेबांनी माझ्या जीवनात दिलं. आणि म्हणून मी प्रत्येक ठिकाणी कुठे उडी घातली तरी मला जे यश येत आहे ती मी पहिल्यांदा देवाला, नंतर माझ्या गुरुला वंदन करतो. आणि राणे साहेबांनी एक पाठीवरती थाप टाकली आणि सांगितली ही लढाई जिंकली पाहिजे. काय कसं आम्हाला माहित नाही, माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते, मीच म्हणत नाही, सगळेच कार्यकर्ते, एक फक्त पाठीवरती हात ठेवला, काय ती लढाई ते कार्यकर्ते जिंकल्याशिवाय राहणारच नाही. एवढी ताकद सन्मान्य राणे साहेबांच्या आशीर्वादाने हातामधल्या त्या ताकदीमध्ये आहे. कारण राणे साहेबांनी एक कुटुंब म्हणून, वहिनी असतील, राणे साहेब असतील, आम्हाला कधी घरामध्ये गेल्यानंतर एक कुटुंब म्हणून आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला सन्मान दिला. आणि निलेशजी असतील, नितेशजी सुद्धा म्हणतायत की पक्ष नाही, आपला परिवार आहे. पक्ष वेगळा, परिवार वेगळा. आणि आम्ही सगळीच राणे परिवारातली आम्ही माणसं आहोत. सगळी या ठिकाणी जमलेली आहेत. ही राणे परिवारातली माणसं आहेत, राणे कुटुंबावरती प्रेम करणारी ही सगळी माणसं आहेत. म्हणून या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात. निलेशजींना मी शुभेच्छा देत असताना नितेशजी एका बाजूने पुढे सरकतायत, दुसऱ्या बाजूने निलेशजी सुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल राणे साहेबांचे दोन्ही चिरंजीव आहेत. कारण निलेशजी जर विधिमंडळात गेले नसते तर गेल्या 1.5 वर्षामध्ये जे काय काम करतायत, खरोखर गेली 10 वर्ष आपण त्यांच्याप्रती अन्याय केला. 10 वर्ष निलेशजींची आपण फुकट घालवली. 10 वर्षापूर्वी निलेशजींना जर आपण पुन्हा निवडून दिलं असतं आपण सर्वांनी, तर हा जिल्हा अजूनही निलेशजी या नितीजीच्या माध्यमातून, साहेबांच्या माध्यमातून खूप पुढे गेलेला दिसला असता. परंतु ती आपण चूक 2024 मध्ये सुधारली. याच्या पुढे आपण कुठलीही वादळ येऊ नये. परंतु राणे साहेब जो आदेश देतील, निलेशजी, नितेशजी जो आदेश देतील, तोच आदेश आम्हाला प्रमाण असेल आणि त्याप्रमाणे आम्ही भविष्यात काम करू. पुन्हा एकदा मी निलेशजींना दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य द्यावं असं परमेश्वराकडे, रामेश्वराकडे, गणपतीकडे आणि कुडाळेश्वराकडे प्रार्थना करतो. साहेब, तुमच्या बरोबर काम करायला आम्हाला सर्वांनाच आनंद वाटतोय, सगळ्या कार्यकर्त्यांना आनंद वाटतोय की तुमच्या बरोबर काम करत राहावं अशी एक ऊर्जा आम्हाला सर्वांना मिळते. आणि असंच आमच्या सर्व कार्यकर्त्यांवरती आमच्या आमदारांनी जे प्रेम ठेवलेलं आहे ते याही अशाच प्रकारचं प्रेम आपल्या सर्व कार्यकर्ते आमदार ठेवतील. फक्त 2024ला सन्मान्य निलेशजी जे 8,000 निवडून आलेले आहेत, ते आम्ही असा संकल्प या वाढदिवसाला करतोय की 2029ला निलेशजी 50,000 क्रॉस करून आपण देणार आहोत. एवढे या प्रसंगी आपल्याला सांगतो आणि शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.